देशाच्या भोवती फिरतो तो देश आहे कनान देश. हालेलुया. आणि प्रियानो, बायबलमध्ये खूप देश आम्हाला बघायला मिळतील, गावं बघायला मिळतील. आणि प्रियानो, आम्ही वेगवेगळ्या देशातून जाणार आहोत, वेगवेगळ्या भागातून जाणार आहोत. आणि त्या देशातून प्रियानो अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणून प्रियानो, मी विनंती करेल की तुम्ही 7 दिवस होईल तितका प्रयत्न करा प्रियानो. कारण हे ज्या गोष्टी शिकवल्या जातात प्रियानो, त्या वारंवार शिकवल्या जात नाही. आणि खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि यामुळे प्रियानो तुम्हाला बायबलला अधिक जवळून घेण्याची संधी परमेश्वर तुम्हाला देत आहे. म्हणून प्रियानो, या संधीचा तुम्ही फायदा घ्या. आणि प्रियानो, आम्ही बायबलमध्ये बघतो की इस्रायल, इजिप्त, इराण, तुर्की, जॉर्डन, ग्रीस अशा अनेक देशांचा उल्लेख आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतो. परंतु प्रियानो, या सर्वात विशेष स्थान किंवा विशेष महत्त्व परमेश्वराने ज्या देशाला दिलेलं आहे तो वचनदत्त देश म्हणजे कनानची भूमी. हालेलुया. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्ती याचा 22 अध्याय वचन 18, उत्पत्ती 22:18. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. ओके. राष्ट्र किंवा देश किंवा नेशन हे एक समानार्थी शब्द आहे. आणि म्हणून प्रियानो, या वचनामध्ये आम्ही बघतो की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. सो हे वचन प्रियानो, परमेश्वर जो आहे तो अब्राहमाशी बोलला. आणि ज्या प्रकारे प्रियानो तो अब्राहमाशी बोलत असताना प्रियानो तो म्हणत आहे की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे किंवा सर्व देश तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हालेलुया. सो प्रियानो, हे वचन परमेश्वर कोणाशी बोलला? कोणाशी बोलला? जोरात सांगा. तुम्ही सांगा आंटी, कोणाशी बोलला? अब्राहमाशी. ओके. सो आमच्या प्रत्येकाचं लक्ष याच्याकडे आम्ही ठेवूया. आणि आम्ही बघतो की प्रभू या ठिकाणी अब्राहमाशी बोलत आहे. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तू माझा शब्द ऐकला म्हणून. कोणाचा शब्द अब्राहमाने ऐकला? परमेश्वराचा. आम्ही देखील कोणाचा शब्द ऐकायला पाहिजे? ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. हालेलुया. सो परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की मी जे सांगितलं तुला, तू माझ्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या. मी सांगितलं की तू आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवील त्या देशात जा. आणि प्रियानो, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघाला आणि अब्राहमाने आपला प्रवास सुरू केला प्रियानो. आणि ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की अर्पण करण्याची जी प्रियानो आम्ही बघतो की इसाकाला अर्पण करण्यासंदर्भात पण परमेश्वराने प्रियानो जी गोष्ट किंवा जी आज्ञा अब्राहमाला दिली होती प्रियानो, ती अब्राहमाने पूर्ण केली. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. सो ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकतो, हालेलुया, देव आमच्या संततीला कधी आशीर्वादित करतो माहिती? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकतो. तुम्हाला वाटतं का देवाने तुमच्या संततीला आशीर्वादित करावं? तुमच्या पिढ्यांना प्रभूने आशीर्वादित करावं? कारण या ठिकाणी वचनमध्ये स्पष्ट पाहायला मिळतं की तू माझा शब्द ऐकला म्हणून. हालेलुया. शब्द ऐकला नाही तर आमची संतती आशीर्वादित होईल का? आम्हाला कोणाचा शब्द ऐकायचा? आणि देवाचं वचन हे काय आहे? देवाचे शब्द आहे, देवाचं वचन आहे. म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो म्हणून परमेश्वर आम्हाला काय करतो? पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे, फक्त परमेश्वर आम्हालाच आशीर्वादित करत नाही किंवा आमच्या संततीला आशीर्वादित करत नाही, तर परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्राला आमच्या संततीच्या द्वारे देव आशीर्वादित करतो. परंतु त्याच्यासाठी आट आहे. ती आट म्हणजे परमेश्वराचा शब्द ऐकणे. हालेलुया. हे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दाखवून दिले की अशा प्रकारे तुझी संतती, तुझे लेकरं, तुझं कुटुंब आशीर्वादित होईल. आणि याप्रमाणे जर आम्ही जगतो प्रियानो तर हे आशीर्वाद आपोआप आमच्या जीवनात येतात. हालेलुया. आमचे आशीर्वाद आमच्या हातात आहे प्रियानो. परमेश्वराने ते आशीर्वाद आमच्या समोर ठेवलेले आहे, फक्त ते आम्हाला घेता आले पाहिजे. हालेलुया. सो परमेश्वराची इच्छा आहे की प्रियानो परमेश्वराने आमच्या संततीला आशीर्वादित करावं, देशाला आशीर्वादित करावं. परंतु यासाठी एक महत्त्वपूर्ण आट आहे, ती म्हणजे आम्ही परमेश्वराचा शब्द ऐकणं गरजेचं आहे.
जर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, देवाच्या वचनाचं पालन करत आहात, तर आज प्रियांनो मी तुम्हाला खात्री देते की परमेश्वराने तुमच्या संततीला आशीर्वादित केला आहे. हालेलुया. आणखी प्रियांनो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, स्तोत्र 86:9, सॅम 86:9, हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील. सो प्रत्येक राष्ट्राची किंवा प्रत्येक देशाची जी उभारणी आहे किंवा जी निर्मिती आहे ती परमेश्वराने केलेली आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील. हालेलुया. सो प्रत्येक जर देश आहे प्रियांनो, तो कोणी बनवलेला आहे? परमेश्वराने त्याची उत्पत्ती केली आहे. म्हणून प्रत्येक देश परमेश्वराच्या दृष्टीने प्रियांनो महत्वाचा आहे. म्हणून ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, मत्तई याचा 28 अध्याय वचन 19, मत्तई 28:19, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की संपूर्ण, वाचा पुन्हा सिस्टर. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की प्रियांनो वचन आम्हाला सांगतं तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे का फक्त एकाच राष्ट्रामध्ये जा किंवा एकच राष्ट्र फक्त माझं आहे किंवा माझी इच्छा आहे की एकच राष्ट्र तारल्या जावं? हालेलुया. सो परमेश्वराच्या दृष्टीने प्रियांनो प्रत्येक राष्ट्र महत्वाचा आहे, प्रत्येक देश महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रियांनो प्रभूने या वचनामध्ये आज्ञा दिली आहे की तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, सर्व राष्ट्रातील, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. सो प्रभूची इच्छा आहे की प्रियांनो प्रत्येक राष्ट्रातून, प्रत्येक देशातून प्रभूसाठी शिष्य तयार व्हावे. हालेलुया. हे शिष्य कसे तयार होतील? ज्यावेळेस शिष्य शिष्यांना तयार करतील. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण प्रभूचे शिष्य आहोत. जो कोणी त्याचा वधस्तंभ घेऊन अनुसरतो तो प्रत्येक जण कोण आहे? मग तुम्ही आहात की नाही? तुम्ही प्रभूचा वधस्तंभ घेऊन चालत आहात की नाही? त्या गुलगुथाच्या वाटेवर तुम्ही चालत आहात? प्रभूचं अनुकरण करत आहात? मग तुम्ही प्रत्येक जण त्याचे शिष्य आहात. हालेलुया. मग ही जबाबदारी आमच्या प्रत्येकाची आहे. ह्या जबाबदारीतून कोणीही सुटू शकत नाही. सो प्रत्येक देश हा परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि प्रियांनो सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आमच्यासाठी ही आहे प्रियांनो की आमच्या हिंदुस्थानाचं किंवा आमच्या भारताचं नाव हे पवित्र शास्त्रामध्ये आहे. हालेलुया. ही आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे प्रियांनो की बायबलमध्ये आमच्या देशाचं नाव आहे. किती आशीर्वादाचं कारण आहे प्रियांनो. हे आमच्या भारतासाठी खूप महत्त्वाचं गोष्ट आहे की प्रियांनो आमच्या हिंदुस्थानाचं नाव बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आम्ही बघतो एस्तेर याचा 1 अध्याय वचन 1, एस्तेर 1 आणि 1, अहोशेष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतावर होता. तोच हा अहोशेष राजा. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की अश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून भारताला काय म्हणतात? बरोबर. म्हणजे बघा प्रियांनो, एस्तेरच्या काळामध्ये आपला हिंदुस्थान अस्तित्वात होता. हालेलुया. सो किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळेस प्रियांनो एस्तेरच्या काळामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की हिंदुस्थानापर्यंत यहुदी लोक राहायचे. हालेलुया. म्हणजे ही किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो की अब्रामाची संतती, अब्रामाचे कुळ आमच्या देशात येऊन राहिले. ही आमच्यासाठी खूप गौरवाची बाब आहे प्रियांनो. हालेलुया. सो आम्ही बघतो की ही जी गोष्ट आहे प्रियांनो ही आमच्यासाठी खूप आशीर्वादाची आहे प्रियांनो, कारण आमच्या हिंदुस्थानाचं नाव बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सो आम्ही देशाबद्दल बघत आहोत प्रियांनो.
मागच्या वेळेस आम्ही कुळांबद्दल बघितलं, राजांबद्दल बघितलं आणि आता आम्ही देशाबद्दल बघत आहोत प्रियानो. आणि असंच प्रियानो प्रवास करत करत एका देशातून दुसऱ्या देशातून आम्ही प्रगटीकरणापर्यंत जाणार आहोत. हालेलुया. या 7 दिवसात जाणं अवघड आहे, परंतु शॉर्टकट का होईना आपण जाऊया. येणार तुम्ही या प्रवासात? सो बायबलमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, की सर्वात पहिलं ज्या देशाचं नाव बायबलमध्ये वर्णन करण्यात आलं तो आहे नोद देश. कुठला देश आहे? कुठला देश? जोरात सांगा, मागे सांगा. कुठला देश? जोरात. नोद. सर्वजण म्हणूया नोद. 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 ओके. सो बायबलमध्ये ज्याचं वर्णन पहिल्यांदा करण्यात आलं आहे तो आहे नोद देश. उत्पत्ती 4:16. काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की काईन परमेश्वरापुढून निघाला आणि येदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. सो नोद देशाचा उल्लेख प्रियानो बायबलमध्ये सगळ्यात प्रथम देश म्हणून आलेला आहे. परंतु काही बायबलच्या विद्वानांचं असं मत आहे की तो देश नव्हता, तो फक्त एक वस्ती स्थान होतं. सो विद्वानामध्ये पण बरेचसे मतभेद आहे. काही म्हणतात की तो देश होता, काही म्हणतात की तो फक्त वस्ती स्थान होतं. परंतु त्यांचे विवाद काही असू द्या, परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे की नोद देशामध्ये वस्ती करून राहिला. कोण वस्ती करून राहिला? काईन. का बरं? काईनाने हाबेलाला मारलं आणि आम्ही बघतो की याच पातकामुळे तो परमेश्वरापासून दूर गेला आणि त्याच्या आईवडिलांपासून देखील तो दूर गेला. ज्यावेळेस आमच्याही जीवनामध्ये एखादं पाप असतं प्रियानो, ते पाप आम्हाला आमच्या परिवारापासून दूर नेतं, त्याचबरोबर आमच्या परमेश्वरापासून देखील दूर नेतं. सो तुमच्या जीवनामध्ये किंवा प्रियानो इतरांच्या अनेक अनुभव तुम्हाला आले असतील प्रियानो, की काही मुलं असतात प्रियानो जे व्यसन करतात, एखादी वाईट गोष्ट करतात, त्यामुळे ते त्यांच्या परिवारापासून दूर जातात. परिवारापासून ते दूर जातात, त्यानंतर ते प्रभूपासून, देवापासून पण ते दूर जातात. आलाय अनुभव? आलाय का? सो पाप प्रियानो इतकं भयंकर कृत्य आहे की जे आम्हाला देवापासून आमची ताटातूट करतं प्रियानो. देवापासून ते आम्हाला दूर नेतं. देवापासून, देवाच्या सान्निध्यापासून तर ते दूर नेतच, त्याचबरोबर आपल्या कुटुंबापासून देखील ते आम्हाला दूर घेऊन जातं. म्हणून प्रियानो ह्या गोष्टीबद्दल आम्ही खूप जागृत असणं गरजेचं आहे की एखादं पाप तर माझ्या जीवनात नाही ना जे मला माझ्या देवापासून दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरेल. एखादं पाप तर माझ्या जीवनात असं नाही की जे मला माझ्या परिवारापासून, माझ्या आईवडिलांपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या पतीपासून, माझ्या पत्नीपासून, माझ्या प्रियजनापासून, माझ्या लेकरापासून ते पाप मला दूर घेऊन जाईल. सो प्रियानो आम्ही बघतो की पाप जे आहे या मला आमच्या प्रियजनापासून दूर करतं. सो काईनाने जे पाप केलं प्रियानो, त्या पापाच्या कारणामुळे आम्ही बघतो की तो परमेश्वराच्या सहवासीतून निघाला आणि आम्ही बघतो की तो आदाम हवाच्या सहवासीतून पण तो दूर गेला प्रियानो. सो पाप किती भयंकर परिणाम आमच्या जीवनावर करतो प्रियानो, ह्या गोष्टीतून आम्हाला पाहायला मिळतं की तो एदेन बागेतून त्याला काढण्यात आलं, परमेश्वराच्या सानिध्यामधून काढण्यात आलं. त्याचबरोबर प्रियानो त्याच्या आईवडिलांचा जो सहभाग होता, जो सहवास होता, त्यापासून तो दूर गेला. म्हणून प्रियानो असं कुठलंही पाप आमच्या जीवनात असू नये की जे पापाच्या द्वारे आम्ही आमच्या कुटुंबापासून आणि मुख्य म्हणजे आमच्या देवापासून आम्ही दूर जाऊ नये. कारण प्रियानो पापाच्या द्वारेच आम्ही प्रियानो आमच्या देवापासून दूर जातो, आमच्या परिवारापासून दूर जातो. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की सगळ्यात पहिलं बायबलमध्ये जो देश दाखवलेला आहे तो देश आहे नोद देश. आणि आम्ही बघतो की याच नोद देशामध्ये बायबलचे विद्वान असे म्हणतात की त्या ठिकाणी बरेचसे दगडाचे घर होते आणि ते दगडाचं घर कोसळूनच काईन या ठिकाणी मरण पावला, असं काही बायबलच्या विद्वानांचं मत आहे. कदाचित ते असूही शकतं, कारण काईनाने हाबेलाला दगडानेच ठेचून मारलं. परमेश्वराला सूड घेणारा परमेश्वर म्हणतात. हालेलुया. ज्यावेळेस नीतिमान व्यक्तीचं रक्त सांडलं जातं किंवा नीतिमान व्यक्तीचा छळ होतो प्रियानो, परमेश्वर त्या वेळेचा प्रियानो त्या अधर्माचा निश्चित सूड परमेश्वर घेतो. आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराने त्याला खून दिली म्हणून त्याला कोणीही मारू शकत नव्हतं, परंतु बायबलचे जे विद्वान आहेत ते सांगतात की त्या घरामध्ये, नोद देशामध्येच, दगडाच्या घरामध्येच
ते घर कोसळलं आणि त्या ठिकाणी काईन मरण पावलं. बायबलमध्ये त्याच्याबद्दल नाही दिलेलं, परंतु बायबलच्या व्यतिरिक्त जे लिखाण आहे, ज्या कॉमेंट्री आहे प्राणो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेलं आहे. सो आम्ही बघतो की पहिला जो देश आहे बायबलमध्ये तो कोणता आहे? कोणता देश आहे? जोरात सांगा, आणखी जोरात, आणखी जोरात. झोपे जरी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आणखी प्रियानो आम्ही पुढे जाऊया. त्यानंतर आम्ही बघतो की प्रियानो दुसरा एक महत्त्वपूर्ण देश बायबलमध्ये पाहायला मिळतो, तो आहे शिनार देश. बाबेलचा बंदिवास. किती जण होते बरं जे या बाबेलच्या बंदिवासामध्ये असतील ना, त्यांना लक्षात आलं असेल की बाबेल काय होता, कसं त्याचं पतन झालं, कसं यहुदी लोक बाबेलमध्ये गेले, कसे परत आले, ह्या सगळ्या गोष्टी बाबेलच्या मला वाटतं रहस्यामध्ये आम्ही बघितलेल्या आहे. सो दुसरा महत्त्वपूर्ण देश आहे तो आहे शिनार देश. उत्पत्ती याचा 10वा अध्याय वचन 10. उत्पत्ती 10:10. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. ओके, या ठिकाणी आम्ही बघतो की शिनार देशाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की शिनार देशात बाबेल, एरद, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. सो आम्ही बघतो की हा एक महत्त्वपूर्ण देश बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. प्रियानो, ज्या प्रकारे वचन 11 मध्ये आणि 1 मध्ये जर आम्ही पाहिलं तर आमच्या लक्षात येईल, सर्व पृथ्वीची एक भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. सो आम्ही बघतो की जलप्रलयानंतर प्राणो ज्या प्रकारे नोहाची जी मुलं आहे प्राणो, त्या नोहाच्या मुलापासून संतती निर्माण झाली आणि प्राणो आम्ही बघतो की ही संतती निर्माण झाल्यानंतर प्राणो ते एकाच ठिकाणामध्ये म्हणजे शिनार देशामध्ये राहायचे. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करू, भाजू, पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. परमेश्वराने प्रियानो आदामाला आज्ञा दिली होती की संपूर्ण पृथ्वी तुम्ही काय करा, व्यापून टाका. परंतु प्रियानो हे लोक जे आहे हे परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात जात होते. आणि आम्ही बघतो की बाबेल या ठिकाणीच प्रियानो भाषेचा गोंधळ झाला आणि आम्ही बघतो की त्यांनी ठरवलं की या ठिकाणामध्ये एक गगनचुंबित असं एक आपण बुरुज बांधूया आणि आपलं नाव करूया. सो हा बाबेलचा आत्मा आहे, स्पिरिट ऑफ बॅबिलॉन. बाबेलचा आत्मा याला म्हणतात प्रियानो, जो स्वतःचं नाव उंच उंच करणारा आहे आणि परमेश्वराकडे स्वतःच्या प्रयत्नाने जाणारा हा बाबेलचा आत्मा आहे. प्रियानो, आम्ही स्वतःहून आमच्या प्रयत्नाने आम्ही परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. आम्ही परमेश्वराकडे त्याच वेळेस जाऊ शकतो ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला बोलवेल तेव्हा. कारण त्याने आकर्षिल्याशिवाय त्याच्याकडे कोणीही येऊ शकत नाही. सो आम्ही आमच्या प्रयत्नाने प्रभूला शोधू शकत नाही किंवा प्रभू जवळ आम्ही जाऊ शकत नाही. हे मानवीय अहंकार आहे प्रियानो की जो आम्हाला परमेश्वरासमोर स्वतःला उंच 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 करणारा आहे. स्वतःच्या प्रयत्नाने प्रियानो आम्ही परमेश्वराजवळ आणि परमेश्वरासमोर जाण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रयत्न केला जातो परमेश्वराला हस्तक्षेप करावा लागतो. जसं परमेश्वराने बाबेलच्या टावर बांधण्यासाठी हस्तक्षेप केला आणि परमेश्वराने त्या ठिकाणचं काम जे आहे ते रद्द केलं, थांबवलं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने प्रियानो भाषेचा गोंधळ केला. हालेलुया. सो प्रियानो हा स्वतःचं नाव उंच करणारा हा आत्मा आहे प्रियानो, जो स्वतःला परमेश्वराच्या समान, परमेश्वरांच्या बरोबरीने ठेवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. जसं परमेश्वर आहे तसं देखील मी उंच झालो पाहिजे. मी माझं नाव कमवलं पाहिजे, लोकांनी मला ओळखलं पाहिजे. माझी काहीतरी ओळख, माझी काहीतरी आयडेंटिटी असायला पाहिजे की ज्याद्वारे लोकांनी मला ओळखावं, माझं नाव मोठं व्हावं, माझं नाव प्रसिद्ध व्हावं. यासाठी प्रयत्न करणारा हा आत्मा आहे.
परंतु देवाचं वचन सांगतं की परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य समयी तो तुम्हाला उंच करेल. सो आम्ही स्वतःला कदापिही उंच करण्याचा प्रयत्न करू नये. हे स्पिरिट ऑफ बॅबिलॉन किंवा बाबेलचा आत्मा हा आहे प्रियानो, जो परमेश्वराच्या बरोबरीने येण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी थोड्याशा गोष्टी जर आम्हाला जमल्या प्रियानो, तर आम्हाला वाटतं की नाही, मी आता परमेश्वरासमान होऊ लागलेला आहे, बऱ्याच गोष्टी मला येऊ लागलेल्या आहे, बरंच काही मला देवाच्या सेवेतलं वचनातलं बऱ्याच गोष्टी आता मला समजायला लागलेल्या आहे, बरेचसे वरदान आता मला मिळालेले आहे. आणि यामुळे प्रियानो हा आत्मा जो आहे स्वतःला उंच उंच आणि प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो प्रियानो. हा बाबेलचा आत्मा आहे प्रियानो, हा गर्वाचा आत्मा आहे जो आम्हाला उंच आणि उंच करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जो स्वतःला उंच करतो तो काय केला जाईल? हालेलुया. आणि जो स्वतःला लीन आणि नम्र करतो तो हालेलुया. प्रियानो आमचं जीवन जे आहे हे प्रभूच्या हाताखाली लीन आणि नम्र असणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही स्वतःला उंच करतो प्रियानो, तर परमेश्वर आम्हाला क्षणात खाली पाडून देईल, जसं त्याने लुसिफराला पाडून दिलं. हालेलुया. म्हणून आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे की आम्ही परमेश्वराच्या बरोबरीने किंवा परमेश्वराच्या तुलनेत येण्याचा प्रयत्न कधीच करू नये प्रियानो. कधीच प्रियानो आम्ही गर्वाने फुगून आमच्या प्रयत्नाने प्रियानो देवाला शोधण्याचा प्रयत्न करू नये, तर आम्ही देवाला आमच्या आत्म्याच्या द्वारे शोधावं प्रियानो. हालेलुया. सो हे बॅबिलॉन आहे प्रियानो, आणि हा बाबेलचा आत्मा आहे. आणि बाबेल या ठिकाणामध्येच प्रियानो परमेश्वराने भाषेचा गोंधळ केला. मला वाटतं याच्याबद्दल सविस्तर आपण ऐकलेलं आहे ना, याबद्दल सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. सो आम्ही बघतो की त्यानंतर आम्ही पुढे बघतो प्रियानो वचनामध्ये, उत्पत्ती याचा 11वा अध्याय वचन 27. तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे तेरहाला अब्राहाम, नाहोर व हारान हे झाले. हारानास लोट झाला. ओके, पुढे वाचा. हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खाद्याचे ऊर येथे मरण पावला. ओके, आता प्रियानो या ठिकाणापासून पुढे अब्राहमाचा जो प्रवास आहे तो चालू होतोय. हालेलुया. ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की तेरहाची वंशावळी येण्याप्रमाणे आम्ही बघतो की तेरह हा शेमाच्या वंशात जन्मास आला. शेम कोण आहे? शेम, हाम, याफेत, नोहाचे पुत्र. बरोबर बरोबर आहे का? आणि आम्ही बघतो की शेमाच्या वंशातून अब्राम आला. कोणाच्या वंशातून आला? जोऱ्या सांगा. आणि नोहाच्या मुलांची नावं काय आहे? शेम, हाम आणि याफेत. आणि आम्ही बघतो की जे मिस्री आहे ते कोणाच्या वंशातून आले? हामाच्या वंशातून. आणि अब्राम जो आला तो कोणाच्या वंशातून आला? शेमाच्या वंशातून. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तेरहाची वंशावळी येण्याप्रमाणे तेरहाला अब्राहम, नाहोर व हारान हे झाले व हारानास लोट झाला. सो आम्ही बघतो की जो तेरह आहे तो अब्रामाचा कोण आहे? वडील आहे किंवा पिता आहे. तेरह अब्रामाचा कोण आहे? कोण आहे? वडील. आणि अब्राहम मिळून किती भाऊ आहेत? 3 जण आहे. कोण कोण आहे? अब्राम, नाहोर आणि हारान. यांच्यामध्ये मोठा कोण आहे? अब्राम. बरोबर. खूप सविस्तर घ्यावं लागतं. आम्ही बघतो की प्रियानो तेरह जो आहे या तेरहाला अब्राम झाला, नाहोर झाला आणि हारान झाला. हारानास लोट झाला. हारानास लोट झाला. अब्रामाचा पुतण्या कोण आहे? लोट, ज्याच्याबद्दल आपण सदोम गमोराबद्दल त्याच्या संदर्भात आपण ऐकतो. आणखी आम्ही बघतो की हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्याचे ऊर येथे मरण पावला. खासद्याचे ऊर हे अब्रामाची जन्मभूमी आहे. हालेलुया. अब्रामाची जन्मभूमी कोणती? खासद्याचे ऊर. खासद्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं म्हणजे बाबेल. बाबेल बद्दल मी बरेचसे नावं तुम्हाला सांगितले होते, आठवते का तुम्हाला? खासद्यांचा देश, बाबेलची कन्या, समुद्रालगतचे रान, शिनारची भूमी, शेषक, मराथाईम. आठवते का? याच्याबद्दल मी बाबेल
बाबेलचं जे रहस्य आपण घेतलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इतके नावं बाबेलला देण्यात आलेली आहे. तर यामध्येच आम्ही बघतो की खासद्याचं ऊर म्हणजेच प्रियानो शिनार देश, शिनार देशामध्येच प्रियानो मोसेपॅटेमिया या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की अब्राम राहायचा. आणि प्रियानो अब्रामाचं जन्मस्थान किंवा मूळ गाव कोणतं आहे? ऊर, खासद्याचे ऊर. सर्वजण म्हणा ऊर, ऊर, ऊर. मी उद्या सगळं विचारणार आहे, नोट करून घ्या. ओके. सो प्रियानो आम्ही बघतो की हारान आपला बाप तेरह यांच्या देखत आपली जन्मभूमी खासद्याची ऊर इथे मरण पावला. सो प्रियानो ही अब्रामाची काय आहे? जन्मभूमी आहे. आणि या जन्मभूमीमध्येच अब्रामाचा भाऊ हारान काय झाला? मरण पावला. आणि नंतर आम्ही बघतो की अब्राम व नाहोर यांनी बायका केल्या. अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का. मिल्का ही हारानाची कन्या. हारान मिल्का व इस्का यांचा बाप. हारानाची कन्या आहे मिल्का आणि तिने नाहोराशी विवाह केला, म्हणजे आपल्या चुलत्याशी. त्यावेळेसची संस्कृती असेल. पण ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, मग इसाकाच्या पत्नीबद्दल तुम्हाला सविस्तर समजेल. नसन लक्षात येत तर घरी जाऊन वाचा. वाच होती, तिला मूळबाळ नव्हते. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको सारा यास बरोबर घेऊन खासद्याचे ऊर येथून कनान देशात जाण्यास निघाला. आणि ती हारान येथे जाऊन राहिली. तेरहाचे वय 205 वर्षाचे होऊन तो हारान येथे मरण पावला. सो आम्ही बघतो की प्रियानो खासद्याच्या ऊरमध्ये अगोदर अब्राम राहायचा आणि तो एक मूर्तीपूजक देश म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. त्यावेळेस सुमेरियन संस्कृती त्या ठिकाणी होती. आणि प्रियानो हे सुमेरियन जे लोक आहे हे चंद्राची, सूर्याची, विशेष करून बालाची उपासना करणारे लोक होते. संपूर्ण मूर्तीपूजक हा देश आहे आणि ऊरमध्ये पण त्याचा प्रभाव होता. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की अब्राम देखील अशा घराण्यातून आला, मूर्तीपूजक घरातून. एक सुमेरियन संस्कृत, बॅबिलोन संस्कृतीमधून तो आला. प्रियानो त्याच्यावरही अशा प्रकारचा प्रभाव होता. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि सांगितलं की मी जाईल, मी सांगेल त्या देशामध्ये तू जा, आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे प्राणो त्याने आपला देश सोडला. आणि प्राणो परमेश्वर जो देश त्याला देणार होता, जी आज्ञा प्रभूने त्याला केली होती, त्या आज्ञाप्रमाणे त्याने आपला जीवन प्रवास सुरू केला. सो बऱ्याचदा आम्ही देखील प्राणो अशाच प्रकारच्या आमच्या भूतकाळातल्या गोष्टीतून आम्ही आलेलो आहोत. प्राणो जसं अब्राम ऊरमध्ये आला आणि ऊरमध्ये पण प्राणो वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती होती, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या, परंतु तो त्यातून बाहेर आला आणि त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. सो आज तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडमधून आले असेल, कुठल्याही गोष्टीतून तुम्ही आलेले असाल, परंतु अब्रामासाठी जी योजना परमेश्वराची होती की त्याला ऊरमधून काढावं आणि त्याला कनान देशामध्ये दुधामधाचा जो प्रवाह वाहत आहे त्या देशामध्ये त्याला घेऊन जाण्याची योजना परमेश्वराने केली होती. हालेलुया. आणि ही योजना इतकी सहज पूर्ण होणार नव्हती, तर यासाठी अब्राहमाला खूप खडतर प्रवास करावा लागणार होता, खूप युद्ध करावे लागले होते, खूप हालापेष्टा सहन करावा लागणार होत्या, खूप छळ सहन करावा लागणार होता, वेगवेगळ्या राजांच्या प्राणो त्याला राजांच्या विरोधात त्याला जावं लागणार होतं. आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही बघतो की यहोशवाच्या काळामध्ये अब्रामाची संतती कनान देशामध्ये पोहोचली. हालेलुया. हा काळ इतका सोपा होता का प्राणो? उत्पत्ती ते यहोशवापर्यंतचा काळ इतका सोपा होता? आम्ही बघतो की कनानी जातीसोबत त्यांना लढावं लागलं. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले होते कनानी जाती कुठल्या कुठल्या सांगा बरं, आठवते का? हिवी, गिरगाशी, यबुसी, कलमोदी, आठवते? ह्या कनानी जातीसोबत त्यांना युद्ध करावं लागलं. आणि आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्राणो त्यांना कनान देश मिळाला. आणि त्यामध्ये पण फक्त यहोशवा आणि कालेबच पोहोचले, जे प्रभूमध्ये प्रामाणिक आणि विश्वासू राहिले. सो आज पण ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये प्राणो विश्वासू राहतो,
ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये प्रामाणिक राहतो प्राण, आमच्या जीवनात किती जरी प्रसंग आले तरी आम्ही डगमगत नाही. परमेश्वराने मला आज्ञा दिलेली आहे, परमेश्वराने माझ्याशी करार केलेला आहे की हो मी तुला त्या वचन दत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे, तुझ्या संततीला तो देश देणार आहे. प्राण, हा करार परमेश्वराने अब्रामाच्या द्वारे आमच्या प्रत्येकाशी केलेला आहे की मी तुला त्या स्वर्गीय देशामध्ये घेऊन जाणार आहे, तुझ्या संततीला मी घेऊन जाणार आहे. हा करार प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर आहे प्राण. परंतु हा करार त्यासोबत पूर्ण होतो जे शेवटपर्यंत परमेश्वराशी प्रामाणिक राहतात, शेवटपर्यंत परमेश्वराशी एकनिष्ठ राहतात. आम्ही बघतो की बरेचसे इस्रायल लोक रानातच मरण पावले. मोशेच्या विरोधात कुरकुर, खाण्याच्या विरोधात कुरकुर, परमेश्वराच्या विरोध बंडावा, सोन्याचं वासरू, अनेक गोष्टी प्राणू या प्रवासादरम्यान घडल्या. तेरहाचं कुटुंब जे मोशेच्या विरोधात गेलं, अधोलोकात जिवंत गाडल्या गेले. सो प्राणू, आम्ही बघतो की परमेश्वराने हा करार आमच्या सोबत केलेला आहे, आमच्या संतती सोबत केलेला आहे. कारण विश्वासाच्या द्वारे प्राणू आम्ही अब्रामाची संतती होतो. परंतु प्राणू, या कराराला पाळण्यासाठी आम्ही एकनिष्ठ राहत नाही, प्रभू सोबत एकनिष्ठ राहत नाही. अनेक गोष्टींना सोडून प्राण, परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाला सोडून आम्ही अनेक गोष्टी करतो. तर प्राण, मी त्या वचन दत्त देशामध्ये जाऊ का प्राण? निर्गमच्या पुस्तकामध्ये आम्ही बघतो की सोन्याचं वासरू बनवलं गेलं. त्यावेळेस देखील परमेश्वराचा कोप भडकला आणि परमेश्वराने अनेकांना त्यामध्ये मारून टाकलं. ते परमेश्वराने आज्ञा केलेल्या किंवा करार केलेल्या देशामध्ये ते जाऊ शकले का? परमेश्वराने तर अब्रामाच्या प्रत्येक संतानांना सोबत तो करार केला. आजही तो करार परमेश्वराने आमच्या प्रत्येकासोबत करार केलेला आहे. परंतु प्रियानो, त्या करारानुसार चालणं हे आमच्यावर अवलंबून आहे. जर आम्ही योग्य रीतीने चालतो, यहोशुवासारखं, कालेबसारखं आमचं जीवन आहे, तर प्रियानो आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की ज्या परमेश्वराने यहोशुवाला आणि कालेबला त्या कनान देशामध्ये नेलं, तोच परमेश्वर त्या स्वर्गीय कनान देशामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. आम्हाला जायचंय की नाही कनानमध्ये, पण त्याच्या अगोदर खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे, खूप मोठे आत्मिक युद्ध करावे लागणार आहे. कित्येक जण सोन्याचं वासराच्या मागे जातील, कित्येक वेगवेगळ्या मार्गाने जातील, अनेक गोष्टी त्यांच्या समोर येतील. प्राण, कनान देशातल्या लोकांना आम्ही बघतो की बघण्यासाठी हेरांना पाठवलं. फक्त दोघांनी प्राणो होकारात्मक उत्तर दिलं, 10 जणांनी नकारात्मक दिलं, आणि त्या 10 जणांसोबत काय झालं? मरण पावले. हालेलुया. तो करार त्या 10 हेरासोबत नव्हता का? केलेला होता. मग यात परमेश्वराची चूक आहे का हो? है ना? चूक कोणाची आहे? जे परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवत नाही, जे परमेश्वराशी एकनिष्ठ राहत नाही. प्राणू, तेच जण, असेच लोक त्या कनान देशामध्ये जाऊ शकले नाही, ज्यांनी अविश्वास दाखवला, ज्यांनी परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली. प्राणू, बऱ्याचदा आमच्याही जीवनामध्ये आम्ही अनेक प्रकारे प्राणू काही गोष्टी आम्हाला कमी पडल्या तर प्राणू आम्ही परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करतो, आणि बऱ्याचदा प्राणो आम्ही आमचे आशीर्वाद जे आहे ते आम्ही गमावून बसतो. प्राणो, बऱ्याचदा वेळ लागतो म्हणून आम्ही परमेश्वराला सोडून अन्य गोष्टीकडे जातो, आणि त्या गोष्टी आमच्यासाठी खूप घातक ठरतात, मरणदंडास पात्र ठरतात. म्हणून प्राणो, खूप काळजी घेणं गरजेचं आहे, खूप जागरूकतेने प्राणो हा प्रवास करणं गरजेचं आहे. प्राणो, हा कनान देश इतका सोपा नाही, किंवा हा कनानचा जो प्रवास आहे प्राणो तो इतका सोपा नाही. म्हणून प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे हा जो अब्राम आहे प्राणो हा ऊर देशातून निघाला, त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की तो ऊर देशातून प्राणो हरानमध्ये गेला, आणि हरानमध्येच प्राणो जो तेर आहे अब्रामाचा जो पिता आहे तो मरण पावला. येते लक्षात? अब्राम कुठून निघाला? कुठून निघाला? ऊरमधून, बरोबर. ऊर नंतर कुठे गेला? हारानमध्ये, आणि आता हारानमधून तो कुठे जाणार आहे? कनानमध्ये.
सो मॅसेज झाल्यानंतर वाटलंच तर मी तुम्हाला हे चार्ट देईल, याच्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येईल. याच्यामध्ये अब्रामाची जर्नी आहे, अब्रामाचा प्रवास आहे की कशा प्रकारे तो ऊरमधून हारानमध्ये गेला आणि हारानमधून कनानमध्ये गेला, कनानमधून पुन्हा इजिप्तला गेला, पुन्हा तो कसा आला, कसं पाचारण त्याला झालं, कसं दर्शन त्याला झालं, या सगळ्या गोष्टी या 7 दिवसामध्ये आपण बघणार आहोत. सो आम्ही बघतो की प्राणो आता ते हरानमध्ये आले आणि हरान याच ठिकाणी प्राणो अब्रामाचा जो पिता आहे तेरह आहे तो मरण पावला. नंतर पुढे आम्ही बघतो प्राणो वचन आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती याचा 12वा अध्याय वचन 1. परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. ओके, आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्ही बघतो की परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. सो आम्ही बघतो की या ठिकाणी परमेश्वर अब्रामाला म्हणतो की मी तुझं नाव मोठं करीन. हालेलुया. सो आमचं नाव कोणी मोठं करायला पाहिजे? परमेश्वराने. अगोदर आम्ही बघतो की शिनारच्या भूमीमध्ये या लोकांनी स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला. झालं का नाव मोठं? झालं? परंतु या ठिकाणी अब्रामाने काही प्रयत्न केला का आपलं नाव मोठं करण्यासाठी? तो प्रभूमध्ये विश्वासू राहिला आणि परमेश्वराने प्राणो त्याच्याशी अभिवचन दिलं की मी तुझं नाव मोठं करील. हालेलुया. आमचं नाव मोठं करणारा परमेश्वर आहे प्राणो. आम्हाला स्वतःहून आमचं नाव मोठं करण्याची गरज नाही. अब्रामाचं नाव परमेश्वराने मोठं केलं प्राणो. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे मी अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे प्राणो अब्राम निघाला आणि प्राणो परमेश्वराने प्राणो जो वचन दत्त देश देण्याची प्राणो त्याच्याशी करार केला होता, त्या कराराला पूर्ण करण्यासाठी त्याने त्याचा प्रवास सुरू केला. सो बऱ्याचदा परमेश्वर प्राणो आमच्यासाठी प्राणो प्रभूने ती वचन दत्त भूमी म्हणजे स्वर्गीय वतन ठेवलेलं आहे, परंतु त्या अगोदर प्रेमानं परमेश्वर काहीतरी सोडण्यासाठी आम्हाला सांगतो. मग कदाचित ते आमचं पाप असेल, कदाचित ते व्यसन असेल, वाईट संगती असेल, जे परमेश्वराला आवडत नाही, जे परमेश्वराच्या विरोधात काम करणारे आहे. आम्ही बघतो की ऊर हे परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत प्रियानो वाईट असं ठिकाण होतं, कारण त्या ठिकाणी सर्व प्रकारची मूर्ती पूजा होती. सो आज काही पाप आहे का प्रियानो, जे पाप सोडण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे? ज्या प्रकारे परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तो आपल्या बापाचं घर सोड, कारण त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी त्या ठिकाणी होत्या. जोपर्यंत त्या गोष्टी आम्ही सोडणार नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करणार नाही, तोपर्यंत आम्ही ते स्वर्गीय वतन मिळू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला परमेश्वराने जे सांगितलं आहे ते सोडणं गरजेचं आहे. सो आज परमेश्वराला विचारा की प्रभू, तुझ्या विरोधात अशी कुठली गोष्ट माझ्या जीवनात आहे ज्याच्याबद्दल तू आज मला सांगत आहे की मी ते सोडावं? मूर्तीपूजा आहे, पाप आहे, व्यसन आहे, गुटखा आहे, दारू आहे, घमंडीपणा आहे, लोभ आहे, व्याभिचार आहे, शारीरिक लालसा आहे, एखाद्या गोष्टीचा मोह आहे, घमंडीपणा आहे, देहाची कर्मे आहे.
प्रभूला आज मागा की देवा माझ्या जीवनात कुठली गोष्ट आहे जी आम्हाला तू सोडण्यासाठी सांगत आहे. कारण ज्यापर्यंत प्रियानो जोपर्यंत तुम्ही अब्रामासारखं आपल्या बापाचं घर सोडणार नाही किंवा त्या मूर्तीपूजक ठिकाण सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही कनान देशामध्ये कधीच जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला कनानमध्ये जायचं आहे तर परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी सोडणं आवश्यक आहे, म्हणजे आवश्यक आहे. त्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नाही. कारण या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आज आपल्याही जीवनात अशी कुठली व्यक्ती आहे का की जी आम्हाला परमेश्वरापासून दूर नेत आहे, जी आम्हाला व्याभिचार करण्यासाठी नेत आहे, जी आम्हाला मूर्तीपूजेच्या रस्त्याने नेत आहे? अशी कुठली तरी व्यक्ती आहे काय ज्याच्याबद्दल परमेश्वर आम्हाला सांगत आहे की त्या व्यक्तीला तू सोड? कारण परमेश्वराने प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाला सांगितलं की तू आपले नातेवाईक सोड. कारण अब्रामाचे नातेवाईक कसे असतील? अगोदरचे ऊरमध्ये असताना कसे असतील? हालेलुया. सो विचार करा प्रियानो, कदाचित ही संधी परमेश्वर पुन्हा देणार नाही. देवाचं वचन सांगतं उद्याची खात्री मानू नका. म्हणून प्रियानो आज जर परमेश्वर एखादी गोष्ट सोडण्यासंदर्भात आम्हाला सांगत असेल, तुमचा आत्मा आतून साक्ष देत असेल की ही गोष्ट आहे जी गोष्ट परमेश्वर सोडण्यासाठी तुला सांगत आहे, तर आजच ती गोष्ट सोडून द्या. त्याचमुळे प्रियानो त्या स्वर्गात वतन मिळणार आहे. नाही तर प्रियानो ते वतन आमच्यासाठी नाही. हालेलुया. जर आम्ही त्या गोष्टी करत नाही तर अग्नी आणि गंधकाचं सरोवर आमच्या वाट्याला येईल. म्हणून परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, आज कुठली गोष्ट आमच्या जीवनात आहे, आम्ही वाईट विचार करतोय, कुठल्या गोष्टी आमच्या जीवनात आहे की देव त्या सोडण्यासंदर्भात आम्हाला सांगत आहे? कुठली व्यक्ती आहे की त्या व्यक्तीची संगती सोडण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगत आहे? प्राण अशा कित्येक गोष्टी असतात ज्या अंधारामध्ये असतात, परंतु परमेश्वर त्याच्या लोकापासून कुठल्याही गोष्टी लपवत नाही. प्राण तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला कुठल्या व्यक्तीच्या द्वारे अडखण होत आहे. त्या व्यक्तीपेक्षा प्राण तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचा आत्मा महत्वाचा आहे. प्राण कुठली व्यक्ती आहे जी तुम्हाला वाईट संगतीला घेऊन जात आहे? कुठली व्यक्ती आहे जी तुम्हाला व्याभिचार करण्यासाठी घेऊन जात आहे? कुठली व्यक्ती आहे जी तुम्हाला व्यसन करण्यासाठी सांगत आहे? कुठली व्यक्ती आहे की एखादं पापाचं काम करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे? प्रणव परमेश्वर म्हणतो की त्या तुम्ही सोडून द्या. कारण ज्या प्रकारे परमेश्वराने अब्रामाला सांगितलं आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. जर आम्हाला कनानमध्ये जायचं आहे तर प्रियानो परमेश्वर ज्या गोष्टीला सोडण्यासाठी आम्हाला सांगत आहे, जर आम्ही त्या गोष्टी सोडत नाही तर आमचा प्रवेश मुळीच त्या स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. किती उपास, किती प्रार्थना केल्या, कितीही सेवकाने हात ठेवून तुमच्यासाठी प्रार्थना केल्या तरी काही उपयोग नाही. आम्हाला ऊरमधून बाहेर पडायचं आहे. हालेलुया. जे देवाच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. जे वातावरण आहे त्या वातावरणातून आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि परमेश्वर सांगेल त्या देशामध्ये आम्हाला जायचं आहे. आणि तो देश आहे स्वर्गीय कनान देश. हालेलुया. आवडेल तुम्हाला जायला? किती जणांना आवडेल? पण त्याच्या अगोदर ऊर सोडायचे. जर ऊरमध्ये राहिले तर कनानची अपेक्षाच करू नका. जर ऊर सुटत नाही, जुन्या गोष्टी, जुना स्वभाव, मुळामध्ये रुतलेल्या गोष्टी जर सुटत नाही तर त्या स्वर्गाच्या राज्याची अपेक्षा करूच नका. तो तुमच्यासाठी नाही जर तुम्ही ऊर सोडण्यासाठी तयार नाही तर. तो देश त्यांच्यासाठीच आहे जे विश्वासाने ऊर सोडतील आणि कनान देशाचा प्रवास करतील. हालेलुया. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही त्या यहोशवासारखं, कालेबसारखं
त्या वचनदत्त भूमीमध्ये जाणार आहात. हालेलुया. खात्री तुम्हाला? किती जणांना खात्री? बरं, सगळ्यांना नाही वाटतं. सो आम्ही बघतो की तो ऊरमधून बाहेर पडला, हारांमध्ये गेला, हारांमध्ये तेरह मरण पावला आणि आता तो कुठे निघत आहे? कनानमध्ये. कुठे चाललाय? वचन 4 मध्ये मी बघतो, 12 आणि 4 मध्ये, परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे अब्राम निघून गेला. गेला का? गेला का? का थांबला ऊरमध्ये? गेला ना. मग आम्हाला पण जायचंय का? कारण आम्ही कोण आहोत? अब्रामाची कशाच्या द्वारे होतो? प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे. कारण अब्रामाला विश्वासाचा काय म्हणतात? पिता, विश्वासाचा पिता. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तर आम्ही कोण आहोत? अब्रामाची संतती आहोत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आणखी आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. हारानमधून कुठे आला? हारानमधून कुठे आला? अगोदर कुठे राहत होते? ऊरमध्ये. ऊरमधून कुठे गेले? हारानमध्ये. आणि हारानमधून आता कुठे आला? कनानमध्ये. आणि त्याच्या अगोदर दमास्कसमध्ये किंवा दिमिश्कात ते गेले. थोड्या वेळापुरता त्यांनी डेरा दिला आणि त्या ठिकाणीच त्याला एलिएझर, जो त्याचा विश्वासू दास होता, ज्याला रिबेकाला आणण्यासाठी पाठवलं, तो तिथूनच दमास्कसमध्ये किंवा दिमिश्कातूनच त्याला भेटला. दिमिश्की एलिएझर, जो अब्रामाचा एक विश्वासू सेवक होता. हे की नाही? तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून त्याला दिमिश्की एलिएझर म्हटलेले आहे. सो ऊरमधून तो हारानमध्ये गेला, हारानमधून कनानमध्ये गेला आणि कनानमधून नंतर त्याने कुठे प्रवास केला? अब्राम त्या देशातून शेखिमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. आता कुठे अब्राम? कुठे आहे? कनानमध्ये. कुठे आहे? कनान. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. अजून देश दिलेला नाहीये, प्रवास करत आहे. अजून निश्चित नाही झालेलं, परंतु प्रवास करत आहे. आणि ज्यावेळेस तो कनानमध्ये आला प्रियानो, त्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं, विजिबल, बघितलं. अगोदर फक्त परमेश्वर बोलला. अगोदर काय केलं? पण दर्शन दिलं होतं का? फक्त बोलण्यामध्ये आणि दर्शन होण्यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे की नाही? कधी कधी परमेश्वर आमच्याशी बोलतो, कधी कधी परमेश्वर दर्शन पण देतो. आम्ही बघतो की सुरुवातीला ज्यावेळेस परमेश्वर अब्रामाशी बोलला तेव्हा मुखाच्या द्वारे बोलला, परंतु ज्यावेळेस तो कनानमध्ये आला त्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. काय दिलं? काय दिलं? दोरा सांगा. ओके. कुठे दिलं? कुठे दिलं? कनानमध्ये. कनानच्या अगोदर ते कुठे कुठे होता? आणि हारांच्या अगोदर ऊरमध्ये. येते लक्षात? अजून तर खूप मोठं शिकायचं आहे आपल्याला. हे फक्त प्रस्ताव नाही, ओळख आहे फक्त. ही अब्रामाच्या जर्नीची, अब्रामाच्या प्रवासाची ही फक्त ओळख आहे. अब्राम हा त्या देशातून शेखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. पहिल्यांदा अब्रामाने परमेश्वरासाठी काय बांधली? वेदी बांधली. वेदीचे रहस्य, वेदी माहिती आहे? कशा कशाची वेद्या असायच्या? वेदी कशापासून बनवली जायची?
वेदीचं रहस्याला होते लाकडाची, मातीची, चिराची, सोन्याची, पितळेची, है की नाही? बरोबर बरोबर की नाही? या ठिकाणी कशाने बनवली हे नाही सांगितलं, परंतु वेदी बांधली. अब्राहमाने पहिली वेदी कुठे बांधली? कुठे बांधली? बघा प्राण, किती अद्भुत कार्य आहे परमेश्वराचं. उपरी म्हणून राहते. उपरी म्हणजे थोड्या दिवसासाठी राहायला आलेला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर अब्राहमाने परमेश्वरासाठी वेदी जी बांधली ब्रांडो, ती कनान देशामध्ये बांधली प्राण. हालेलुया. परमेश्वरासाठी अब्राहमाने पहिली वेदी इस्रायलमध्ये म्हणजेच कनान देशामध्ये बांधली. आणि आम्ही बघतो की परमेश्वर अब्राहमास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. पहिली वेदी, ही पहिलीच वेदी आहे जी अब्राहमाने बांधली. कुठे बांधली? कुठे बांधली? कनानमध्ये. आणखी प्रियानो पुढे वचनामध्ये लिहिले, मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेब कडे गेला. सो या ठिकाणी आम्ही बघतो की एकूण 2 वेद्या. किती वेद्या? किती वेद्या? 2 वेद्या. कुठं बांधल्या? एक कनान मध्ये आणि दुसरी बेथेल आणि पूर्वेच्या मधोमध. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास नेगेबकडे गेला. कुठे गेला नंतर तो? कुठे गेला? नेगेब. कनान मधून थोडा वेळ प्राणो मी बघतो की तो बेथेलच्या त्याच्या पश्चिमेस. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राहम प्रवास करीत नेगेबकडे आला. मुख्य देश म्हणजे कनान आणि कनान देशानंतर तो नेगेबकडे निघाला आणि नेगेब नंतर तो कुठे आला? मिस्र देशामध्ये. हालेलुया. याकोबाच्या काळात गेले ते वेगळे, पण त्याच्या अगोदर जो अब्राम आहे तो तिथं भ्रमण करत आहे, फिरत आहे. परमेश्वर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्याला दाखवत आहे. आणि वचन 10 मध्ये आम्ही बघतो, उत्पत्ती 12:10. पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राहम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राहम तिकडे निघून गेला, कारण त्या देशात दुष्काळ फार तीव्र होता. तो मिस्रात प्रवेश करणार. तो ती आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा तू दिसाव्याला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तो नेगेब मध्ये असताना काय झाला? दुष्काळ पडला. कुठे असताना? नेगेब मध्ये. पुढे देशात दुष्काळ पडला, तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला. ऊर नंतर हरान, दमास्कर मध्ये थोड्या दिवस, नंतर कनान, नंतर कुठे आला तो? त्याच्या अगोदर तो बेथेल पासून आणि आय पासून गेला आणि त्यानंतर तो कुठे आला? नेगेब मध्ये. आणि नेगेब मधून कुठे जात आहे आता? मिस्र देश. मिस्र म्हणजेच इजिप्त. इजिप्त मध्ये येते लक्षात? येते का? तो मिस्रात प्रवेश करणार. तो ती आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा ही याची बायको आहे असे म्हणतील आणि मला मारून तुला जिवंत ठेवतील. तर
मी याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. मग अब्राम मिस्र देशास जाऊन पोहोचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिस्रांनी पाहिले. ज्यावेळेस प्रियानो तो नेगेब मधून निघाला, नेगेब पासून त्याने प्रवास केला आणि नंतर काही दिवस प्रियानो तो मिस्रामध्ये राहायस आला. कारण प्रियानो त्यावेळेस काय होता, दुष्काळ होता. आणि प्रियानो मिस्रामध्ये आल्यानंतर त्याने सारायला सांगितलं की तू अशा अशा प्रकारे सांग की मी तुझा भाऊ आहे, कारण तुझ्यामुळे इथले लोक मला मारून टाकतील. आणि पुढे आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की फारोच्या सरदाराने तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले. सो प्रियानो आम्ही बघतो की ही जी साराय आहे प्रियानो ही खूप सुंदर होती. कशी होती, सुंदर होती. आणि ज्यावेळेस प्रियानो जो फारो आहे, मिस्राचा जो राज आहे, ज्यावेळेस प्रियानो त्याच्या सरदाराने सारेला बघितलं प्रियानो, त्यावेळेस त्यांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा फारोकडे केली. आणि आम्ही बघतो की त्या ठिकाणी तो उपरी राहत असताना प्रियानो आम्ही बघतो की फारोने त्याचे सैनिक पाठवले आणि सारायला तो आपल्या घरी घेऊन आला बायको करण्यासाठी. एक संदेश त्याची बायको, एक परमेश्वराने निवडलेल्या व्यक्तीची ती पत्नी आहे प्रियानो. सो परमेश्वर तिचं कधी वाईट होऊ देईल का प्रियानो? हालेलुया. सो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की फारोच्या सरदाराने तिला पाहून फारोपाशी तिची प्रशंसा केली आणि तिला त्याच्या घरी नेऊन ठेविले. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले. सो त्याचा उद्देश काहीही असू द्या प्रियानो, परंतु या उद्देशाच्या कारणाने मी बघतो की अब्रामाचं काय झालं, भलं झालं. हालेलुया. जर देवाला आम्हाला संपत्ती द्यायची असेल तर परमेश्वर कुठल्याही माध्यमातून देऊ शकतो, आहे की नाही? आणि त्याच्यातून बाहेर पण काढू शकतो बरं का. परमेश्वराने मिस्रातून ज्यावेळेस इस्रायल लोक निघाले प्रियानो, ते सोनं, कुंडले वगैरे सगळं काही घेऊन निघाले. खूप मोठं सोनं त्यांच्याकडे होतं, परंतु ज्यावेळेस सोन्याचं वासरू बनवण्यासाठी कुंडलं काढून दिले, मोशेने त्याचं चूर्ण केलं आणि फेकून दिलं. परमेश्वर संपत्ती देतो, परमेश्वर प्रियानो समृद्धी देतो, परंतु त्या संपत्तीचा उपयोग ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात करतो, ती संपत्ती वाहून जाते. परमेश्वराने किती अनुग्रह केला होता प्रियानो इस्रायल लोकांवर की ज्यावेळेस ते मिस्रातून बाहेर निघाले प्रियानो, त्यांनी आपल्या शेजारणीकडून सोनं मागून घेतलं. वाचले तुम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये वाचलं असं. खूप मोठं सोनं घेऊन ते निघाले. प्रभूने त्यांना समृद्ध करून बाहेर काढलं. आणि पुढे काय केलं त्यांनी, ते सोनं सोन्याचं वासरू बनवण्यासाठी दिलं. राहिली की त्यांची संपत्ती त्यांच्याजवळ. मोशेने ते सोन्याचं वासरू घेतलं, त्याला कुटलं आणि त्याचं पाणी पण इस्रायल लोकांना पाजलं. ते सोनं राहिलं का त्यांच्याजवळ? जर परमेश्वर समृद्धी देतो प्रियानो, परमेश्वर जर संपत्ती देतो, आशीर्वादित करतो, परमेश्वर कुठल्याही माध्यमातून, परमेश्वर कोणाकडून पण घेणारे तुम्हाला देईल. पण जर ते आम्हाला टिकवता आलं नाही किंवा त्याचा दुरुपयोग जर आम्ही परमेश्वराच्या विरोधात केला प्रियानो, वाईट कामासाठी केला, जसं ते सोन्याचं वासरू वाहून गेलं, जसं त्या सोन्याच्या वासरामध्ये त्यांनी आपलं सोनं लावलं वाईट कामासाठी, परमेश्वराच्या विरोधात मूर्तीपूजा करण्यासाठी त्यांनी आपलं सोनं वापरलं. आणि आम्ही बघतो की ते सगळं मोशेने कुटून पाण्यामध्ये फेकून दिलं. सो ह्या गोष्टी आम्हाला धडा शिकवतात प्रियानो. जर परमेश्वर आम्हाला एखादी गोष्ट देतो प्रियानो, तर ती आम्हाला टिकवता आली पाहिजे. परमेश्वराला समृद्धी द्यायला पण वेळ लागत नाही आणि कंगाल करायला पण वेळ लागत नाही. हे आमच्यावर डिपेंड आहे की आम्हाला त्या गोष्टी आम्ही कशा सांभाळतो, कसं हँडल करतो. सो आम्ही बघतो की तिच्या सौंदर्यामुळे, तिच्या सुंदरतेमुळे आम्ही बघतो की फारोने अब्रामाचं काय केलं, कल्याण केलं. परमेश्वराने त्याला समृद्धी दिली प्रियानो. आणि पुढे वचनामध्ये लिहिले, तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी आणि उंट मिळाले. तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराणे यास भारी पीडा भोगाव्यास लावली. हे तर दिलं हे की नाही, फारोने तर दिलं, परंतु आता साराला तर बाहेर काढायचं हे की नाही. परमेश्वर तिच्यावर कशी वाईट नजर पडू देणार. परमेश्वर एका सेवकाच्या पत्नीला, एका संदेश त्याच्या पत्नीला दुसऱ्या स्पर्श तरी प्रभू करू देईल का प्रियानो?
ती देखील प्राणो परमेश्वराची सेविका, परमेश्वराने निवडलेलीच पात्र ती होती, है की नाही? समृद्ध केलं आणि त्याच्यानंतर परमेश्वराला आणखीन एक काम करायचं होतं, ते म्हणजे साराला फारोच्या घरातून बाहेर काढायचं. दोन काम परमेश्वराला करायचे होते. एक तर परमेश्वराला अब्रामाला संपन्न करायचं होतं, आहे की नाही? कुठून तरी अब्रामाला श्रीमंत करायचं आहे, अब्रामाची संपत्ती वाढवायची आहे, अब्रामाचे लोक वाढवायचे आहे, अब्रामाकडे असणारे उंट वाढवायचे आहे, शेडरे मेंढरे दास दासी सुख समृद्धी सोनं नाणं सगळ्या गोष्टींनी अब्रामाला संपन्न करायचं आहे. आणि परमेश्वर तसं करत आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे प्रवास करतो प्राणो, जरी प्राणो आम्ही दरिद्री असलो तरी परमेश्वर आमच्यासाठी इतक्या उपाय योजना करेल की आम्ही त्या मार्गाने जाता जाताच परमेश्वर आम्हाला अधिक संपन्न आणि खूप संपन्न करेल. कदाचित प्राणो त्यांनी काही आणलं नसेल, परंतु जाता जाता बघा परमेश्वर त्याला कसं संपन्न करत आहे. सो ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघता प्राणो, तुम्ही जुन्या गोष्टीतून ज्यावेळेस बाहेर निघता त्यावेळेस कुठली गोष्ट तुमच्याकडे नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही कनानचा प्रवास करता, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आपलं घर आपल्या जुन्या गोष्टी तुम्ही सोडता आणि विश्वासाने प्रवास करता, त्यावेळेस तुमच्या मार्गात आपोआप संपन्नता येते. परमेश्वर कोणाच्याही द्वारे तुम्हाला संपन्न करेल, प्रत्येक गरजा तुमच्या पूर्ण करेल. परमेश्वराने त्याला दास दासी गाढवी उंट सर्व प्रकारे परमेश्वराने समृद्ध केलं, कारण तो कनानचा प्रवास करत आहे. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो चालत आहे. सो एखादी गोष्ट एखादं काम सोडण्यासाठी परमेश्वर आम्हाला सांगतो प्राणो. मग बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की हे काम जर मी सोडलं तर याच्या पुढे माझे उपास मार्थ होणार नाही ना. प्राणो मी बघतो की अब्रामाने कुठलाच विचार केला नाही की मी माझं घर माझी संपत्ती सोडवत आहे आणि हे सगळं सोडून मी परमेश्वराने दाखवलेल्या मार्गाने जात आहे. प्राणो तो विश्वासाने निघाला. कदाचित थोडेसे माणसे घेऊन तो निघाला असेल, परंतु रस्त्याने जाता जाता बघा प्रभूने त्याला किती संपन्न केलं. सगळ्या गोष्टीची रेलचेल प्रभूने त्याला केली. दास दासी प्राणो सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वराने त्यांना समृद्धी दिली. प्राणो ज्यावेळेस तुम्ही ही प्रभूने सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालता प्राणो, जुन्या गोष्टी सोडून देता, विश्वासाने प्राणो त्या स्वर्गीय वतनाकडे जाण्याचा तुम्ही नेटाने प्रयत्न करता प्राणो, आपोआप परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये समृद्धी देतो प्राणो. ह्या देवाच्या योजना असेल प्राणो की जी सारा आहे तिची सुंदरतेची प्रशंसा होणं, तिला फारोने घरी बोलवणं, ही देवाचीच योजना असेल, कारण देवाला त्याचं सामर्थ्य फारोला दाखवायचं होतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि त्याला मेंढरे बैल गाढव दास दासी गाढवी व उंट मिळाले. याच्यातच सारा पण मिळाली बरं का, सॉरी हगार पण मिळाली. तरी अब्रामाची स्त्री सारा आहे, हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराने यास भारी पीडा भोगाव्यास लाविली. तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? ही तुझी बायको आहे हे तुम्हाला का सांगितले नाही? ती तुझी बहीण आहे म्हणून तुम्हाला का सांगितले? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेविले होते, तर आता ही पहा तुझी बायको, हिला घेऊन जा. तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्या संबंधाने हुकूम केला आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेस लावले. हालेलुया. संपन्न पण केलं आणि सारेला पण बाहेर काढलं. सो कशाही गोष्टी आमच्या जीवनात येऊ द्या, कसेही प्रसंग येऊ द्या प्रियानो, ते प्रसंग परमेश्वर आमच्या फायद्याचे करतो. हालेलुया. केव्हा? ज्यावेळेस आम्ही कनानचा प्रवास करतो तेव्हा. तुम्ही करणार का कनानचा प्रवेश? गाढवी उंट समृद्धी पाहिजे का? हालेलुया. परंतु त्यासाठी खूप त्याग पण करावा लागणार आहे, सगळं सोडावं लागणार आहे जे परमेश्वराने सांगितलं आहे. तेव्हा असं सहज ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही, असं समृद्धी उन्नती असं सहज मिळणार नाही प्राणो. त्याच्यासाठी सुरुवातीला त्याग करावा लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सोडाल प्राणो, पुढे ते गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. हालेलुया. त्याच्यानंतर प्राणो आम्ही बघतो की वचन उत्पत्ती 13 मध्ये आम्ही बघतो की अब्राम आपली बायको आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिस्र देश सोडून
नेगेबकडे गेला. नेगेबमधून मिस्रामध्ये गेला आणि पुन्हा कुठे गेला? नेगेबमध्ये. अगोदर कुठं आहे? नेगेबमध्ये. आणि नेगेबमध्ये कुठून आला होता? कुठून आलता? कनान देशात. कनानमधून नेगेबला, नेगेबमधून मिस्राला, आणि आता मिस्रातून पुन्हा कुठे चालला? नेगेब. कन्फ्युजन नाही होत ना? त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस या ठिकाणी प्रियांनो लोटाची आणि अब्रामाची प्रियांनो आम्ही बघतो की खूप संपत्ती वाढत गेली, त्यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि आम्ही बघतो की त्यांच्या गुराख्यामधले जे वादविवाद होते त्यामुळे प्रियांनो त्यांनी आम्हाला बघायला मिळतं की त्यांनी वेगवेगळं राहण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं वचन 2 आणि 3 मध्ये, तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. परमेश्वराने प्रियांनो सर्व बाबतीमध्ये अब्रामाला संपन्न केलं. मग मजला करीत करीत ते नेगेब पासून बेथेल पर्यंत गेला. नेगेब मधून मिस्राला गेला, मिस्र मधून पुन्हा कुठे गेला? नेगेबला. आणि नेगेबहून पुन्हा तो कुठे येत आहे? बेथेलला, जिथे त्याने पहिली वेदी बांधली होती. हालेलुया. पहिली वेदी जिथे बांधली होती तिथं पुन्हा आला. कुठून आला? नेगेब पासून. पहिली वेदी कुठं बांधली होती? बेथेल जवळ. बरोबर? बरोबर की नाही? 2 वेद्याबद्दल मी सांगितलं, 2 वेद्याबद्दल सांगितलं ना. एक कनानमध्ये बांधली होती आणि एक बेथेल जवळ बांधली होती. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला, तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. जी वेदी त्याने प्रथम बांधली होती प्रियांनो त्याच ठिकाणी तो पुन्हा आला. अब्राहामाबरोबर लोट जात होता, त्याची ही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. आम्ही बघतो की प्रियांनो ज्यावेळेस अब्राम आणि लोट निघाले प्रियांनो, थोडेसे जनावरं त्यांच्या सोबत असतील, थोडेसे मेंढरे त्यांच्या सोबत असतील, परंतु प्रियांनो जसं ते प्रवास करत आहे, जसं जसं पुढे जात आहे, जसं जसं भ्रमण करत आहे, तशी तशी काय होते? संपत्ती वाढत आहे. हालेलुया. प्रवासामध्ये काय होते? काय वाढत आहे? प्रभू त्यांना आर्थिकरित्या अधिक संपन्न करत आहे. आमच्याही जीवनामध्ये प्रियांनो ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रियांनो त्या कनान देशाची किंवा त्या स्वर्गीय देशाची वाटचाल करतो प्रियांनो, आमची ही संपत्ती काय होते? वाढत 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 जाते. कमी होत गेली का? कशी होत गेली? वाढत गेली. इतकी वाढली की त्यांच्या जे गुराखी होते त्यांच्यामध्ये काय झाले? वादविवाद झाले. तो जो प्रदेश होता तो त्यांना पुरेना. सो तुम्हीही ज्यावेळेस प्रियांनो त्या कनानचा प्रवेश करता, परमेश्वर पण प्रियांनो इतके आशीर्वाद तुम्हाला देईल की तुमच्या घरात जागा मावणार नाही, इतके आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देईल. इतकं संपन्न परमेश्वर तुम्हाला करेल प्रियांनो. परंतु त्यासाठी प्रियांनो आम्हाला ऊरमधून निघायचं आहे. ऊरमधून हारानमध्ये जायचे, हारानमधून कनानमध्ये जायचे, कनानमधून इजिप्तमध्ये जायचे, इजिप्तहून पुन्हा नेगेबला जायचं, नेगेब येऊन पुन्हा बेथेलला यायचं. एवढा प्रवास करायचा आहे बरं का. जर आम्हाला वाटत असेल की परमेश्वराने मला आर्थिक समृद्धी द्यावी, किती जणांना वाटतं बरं प्रभूने मला आर्थिकरित्या संपन्न करावा, अब्रामासारखे आशीर्वाद मला पण द्यावे. पण तसा अब्रामासारखा प्रवास पण करावा लागणार. त्याच वेळेस तुमचे गुरं ढोरं, तुमची संपत्ती वाढत 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 जाईल, इतकी वाढत जाईल की जागा पण पुरणार नाही. हालेलुया. पण त्याच्यासाठी प्रवास, अब्रामासारखा विश्वासाचा प्रवास, तर हे आशीर्वाद आहे. जर आम्ही आमच्या जुन्या गोष्टी सोडायला तयारच नाहीये. पण आणखी त्याच्यातला एक महत्वपूर्ण गुण काय होता माहिती का? त्यांनी मल्कीसदेकाला 10वा भाग दिला. हे माझ्या ह्याच्यात नव्हतं, परंतु परमेश्वराने मला सुचवलं. प्रियांनो आम्ही बघतो की ज्यावेळेस तो एक युद्ध लढून आला, मालमत्ता लुटून आला, त्यातला 10वा भाग त्यांनी मल्कीसदेकला दिला.
शालेमाचा राजा, तो एक राजा आहे, संपन्न व्यक्ती आहे, परंतु अब्राहमाने काय केलं, आपल्या कमाईचा, आपल्या मिळकतीचा 10वा भाग त्यांनी मल्कीसदेक, जो प्रभू येशू ख्रिस्ताचं एक प्रतिरूप म्हणून आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतं प्रियानो, जो अब्राहमासाठी द्राक्षरस आणि काय घेऊन आला, भाकर, बरोबर, द्राक्षरस आणि भाकर. प्रभू येशू ख्रिस्ताने पण आमच्यासाठी तेच आणलं, त्याचा देह आणि त्याचं रक्त. प्रियानो, आमचंही हे काम आहे की ज्यावेळेस प्रभू आम्हाला संपन्न करतो प्रियानो, आर्थिक दृष्ट्या परमेश्वर आम्हाला संपन्न करतो, तर त्याचा 10वा भाग आम्ही देवाच्या लोकांना देणं गरजेचं आहे. अब्राहमाने दिलं, अब्राहमाने दिलं का? मग अब्राहमाला ती गोष्ट महत्वाची वाटली, मग आम्हाला वाटू नये का? परमेश्वराने त्याला काही कमी पडू दिलं का? हो. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, उत्पत्ती याचा 14वा अध्याय वचन 18. आणि शालेमचा राजा मल्कीसिदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्राहमाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले, तो धन्य. तेव्हा अब्राहमाने त्याला अवघ्या 10वा भाग दिला. मग सदोमचा राजा अब्राहमास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राहम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही. मी अब्राहमास संपन्न केले असे म्हणाव्यास तुम्हाला कारण न मिळो. ओके, या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, वचन 18 पासून जर वाचलं तर आमच्या लक्षात येईल. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परत्पर देवाचा याजक होता. सो प्रियानो, आम्ही बघतो की अब्राहमाने याजकाला, जो परमेश्वराचं काम करणारा जो याजक आहे प्रियानो, त्या याजकाला त्याने काय केलं, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतात, त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्राहमाला आशीर्वाद देव. सो आमच्यासाठी प्रियानो, ज्यावेळेस या जीवन प्रवासामध्ये एक याजकाचे आशीर्वाद ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये असतात, प्रभू तर आम्हाला आशीर्वादित करतोच, परंतु त्यासोबत प्रियानो एक याजकाचेही आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याचं उदाहरण आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो. ज्यावेळेस हन्ना परमेश्वराच्या मंदिरात गेली, एली याजक त्या ठिकाणी होता, आणि प्रियानो ती मनातल्या मनात परमेश्वराशी बोलत होती. आणि ज्यावेळेस ती मनातल्या मनात बोलत असताना प्रियानो आम्ही बघतो की पुढे त्यांच्या दोघांचं संभाषण होतं. आणि त्यानंतर प्रियानो एली तिला म्हणतो की ज्या इस्रायलाच्या देवाकडे तू मागणे केले, ते परमेश्वर तुला देव. हालेलुया. सो एली याजकाचा आशीर्वाद तिच्यासाठी खूप महत्वाचा ठरला. सो परमेश्वर तर आम्हाला आशीर्वादित करतो, परंतु देवाने त्याचे याजक लोक ठेवलेले आहे की जे आम्हाला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या मुखातून जे शब्द आमच्या जीवनासाठी निघतात प्रियानो, त्या जीवनावर प्रियानो ते काम करतात. परमेश्वर तर त्याला संतान देणारच होता, परंतु जी गोष्ट एली याजक म्हणाला की इस्रायलाच्या देवाकडे जे मागणं तू केलंस, परमेश्वर तुला देव. आणि जसं एली म्हटला प्रियानो, आम्ही बघतो की पुढे चालून तिला शमूएल झाला. का बरं असं लिहिलं की एक याजकाने तिला आशीर्वाद दिला किंवा याजकाने असे शब्द तिच्यासाठी काढले? जर याजकाचे शब्द महत्वाचे नसते तर इतकी मोठी बायबल मधली जागा घेतलीच नसती, आहे की नाही? कारण बायबलचा एक एक शब्द तुम्हाला माहिती किती महत्त्वपूर्ण आहे. सध्या बायबल मध्ये प्राणो मी बघतो की बाबेल हा शब्दाला जरी आम्हाला पाहायचं तर प्राणो त्याच्या मागे तुम्हाला माहिती असेल की किती मोठा इतिहास असतो. सो एक शब्द जर समजून घ्यायचं प्राणो तर आम्हाला इतका वेळ लागतो, वर्षानुवर्ष लागतात. तर प्राणो मी बघतो की इतकं मोठं वचन लिहिण्यासाठी इतकी मोठी जागा त्या अध्यायामध्ये लागली, ती सहज परमेश्वराने दिली का प्राणो? हालेलुया. सो याजकाचे शब्द आमच्या जीवनावर काम करतात प्राणो.
म्हणून प्राणो याचकाचा आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्राहामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. आम्ही आशीर्वाद फुकट घेऊ नाही. जर आमच्यासाठी कोणीतरी आशीर्वाद बोलतो प्राणो तर आम्ही कुठली ना कुठली भेट देणं गरजेचं आहे. हे अब्रामाचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो. परमेश्वराने अब्रामाला कुठल्याही बाबतीमध्ये कमतरता ठेवली नाही. अब्रामाच्या जीवनातून तुम्हाला लक्षात आलं असेल की परमेश्वर कुठूनही तुम्हाला संपन्न करेल. परंतु आमचंही काम आहे की प्राणो आम्ही परमेश्वराच्या याचकाला परमेश्वराच्या सेवकाला द्यावं प्राणो. आम्ही कुठलेही आशीर्वाद फुकट घेऊ. हालेलुया. कारण देवाचं वचन एका ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस तू परमेश्वराच्या मंदिरात जातो तेव्हा खाली हाताने जाऊ नको. आमची परिस्थिती नाही ही गोष्ट परमेश्वर जाणतो. परंतु जर आमच्याकडे आहे तर आम्ही कदापिही खाली हाताने देवासमोर जाऊ नये. सो आम्ही नेगेब पर्यंत आलेलो आहोत प्रियानो. आणि उद्या त्याच्या पुढचा प्रवास आम्ही करणार आहोत. ठीक आहे. सो ज्या प्रकारे परमेश्वराने प्राणो अब्रामाला त्याच्या प्रवासामध्ये सहाय्यता केली परमेश्वर ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सहाय्यता करो. हालेलुया. परमेश्वर हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. या समय आमचे नेत्र आम्ही बंद